नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 75. भाग 75. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही शरीराची शरीर म्हणून निगा राखा. तुम्ही शरीराची शरीर म्हणून निगा राखा. आरोग्याचे सर्व नियम पाळा. चुकीच्या सवयी लावू नका की ज्यामुळे शरीराचे अपरिमित नुकसान होईल. पण मी शरीर आहे ही भावना हे सगळं करताना येऊ देऊ नका. मी शरीर आहे हा गैरसमज स्वतःला चिटकून घेऊ नका. मी शरीर आहे, शरीर माझे आहे असे वाटणे हे अज्ञान मूलक होय. तुम्ही साकार रूपाने हे जे तुम्हाला वाटते, तुम्ही साकार रूपाने आहोत हे जे तुम्हाला वाटते तसे तुम्ही नाही आहात. तर तुम्ही नामरूपरहित असे तुम्हीच आहात आणि आपण आपणच आहोत. हे जे ज्ञान आहे त्याला तुम्ही कमी लेखू नका, कमी समजू नका. आम्ही याच ज्ञानाला गुरुचरण म्हणतो. निसर्गदत्त महाराज म्हणतात, आम्ही याच ज्ञानाला गुरुचरण म्हणतो. मी आंग टाकून पडून आहे. मी आंग टाकून पडून आहे याचे ज्ञान देहाला आहे की मी आंग टाकून पडून आहे असे म्हणणाऱ्याला आहे. याचा शोध घ्या, हे तपासा. मी आंग टाकून पडून आहे याचे ज्ञान देहाला आहे की मी आंग टाकून पडून आहे असे म्हणणाऱ्याला ते ज्ञान आहे, हे तपासा. मग नक्की आंग टाकून पडून आहे तरी कोण? मग नक्की आंग टाकून पडून आहे तरी कोण? देह की मी आंग टाकून पडून आहे असे म्हणणारा? देह की मी आंग टाकून पडून आहे असा म्हणणारा? याचा शोध हा ज्याचा त्यालाच घ्यावयाचा आहे. याचा शोध हा ज्याचा त्यालाच घ्यावाचा आहे. हे असे काहीच जर करता आले नाही तर, हे असे काहीच जर करता आले नाही तर, सकाळी जाग येताच त्या जागेलाच हात जोडा. सकाळी जाग येताच त्या जागेलाच हात जोडा. निद्रा संपली म्हणजे जाग आली ती बारीकफट लक्षात घ्या आणि त्यालाच हात जोडा. तसेच रात्री झोप येण्यापूर्वीच्या जागेला हात जोडून शरण जा. आता या दोन्हीपैकी काहीच जर जमले नाही तर निदान हे इथे जे ऐकलेले आहे ते तरी स्मरणात असू द्या. आता या दोन्हीपैकी काहीच जमले नाही तर निदान हे इथे जे ऐकलेले आहे तेच स्मरणात असू द्या. पुढे ते तुम्हाला नक्कीच कामाला येईल. काही हरकत नाही, निराश होऊ नका. अजून तुमची वेळ आलेली नाही. कृपा करून हे काहीतरी गूढ वगैरे असे आहे असे अजिबात समजू नका. हे खूप साधे आणि अगदी सरळ आहे. तुम्ही सध्या तुमच्या स्वस्वरूपातच स्थित आहात. तुम्ही सध्या तुमच्या स्वस्वरूपातच स्थित आहात, पण तुम्हाला ते कळत नाही. तुम्हाला न कळता सध्या तुम्ही वस्तुतः तेच आहात. तुम्हाला न कळता सध्या तुम्ही तेच आहात. तुम्ही असल्याची जाणीव मूळची ही निराकारच आहे.
तुम्ही केवळ निराकार निर्विकार असे केवळ बघे आहात. बघे. पण तुम्ही या बघेपणालाच देहरूप मानून त्या बघेपणालाच देहरूपी घाणूत लडबडून ठेवता. त्या बघेपणाला देहरूपी घाणीत लडबडून ठेवता. याच जागेला लगेच देहरूप वृत्तिरूप करून किंवा तसे समजून मी माझे अशा वृत्तीच्या किंवा देहबुद्धीच्या खोड्यात तुम्ही अडकवता. या जागेला तुम्ही देहबुद्धीच्या खोड्यात अडकवता. जे आधीच मूळच्या ठिकाणीच असंग निर्लेप आहे अशा देहरूप जे आधीच मूळच्या ठिकाणीच असंग निर्लेप असा आहे अशा देहरूप मानणारे ते काय आहे? जे आधीच मूळच्या ठिकाणीच असंग निर्लेप असे आहे अशाला देहरूप मानणारे काय आहे? आपणच आपण आपल्या शुद्ध असणेपणानेच आहो हे कळणे आहे. ते मूळचेच आहे म्हणून ते कारणातीत आहे. आपण आपल्या शुद्ध असणेपणानेच आहोत हे जे कळणे आहे ते मूळचेच आहे. ते मूळचे असल्यामुळे ते कारणातीत सुद्धा आहे. आपण आहोत हे जे तुमच्या ध्यानात आहे तेच बाहेरच्या गुरुदेवाचे आणि आतल्या पण गुरुदेवाचे स्वरूप आहे. आपण आहोत हे जे तुमच्या ध्यानात आहे तेच बाहेरच्या गुरुदेवाचे आणि आतल्या गुरुदेवाचे पण स्वरूप आहे. मी आकाशासारखा निर्लेप निसंग आहे. मी आकाशासारखा निर्लेप निसंग आहे हे बगर वाणीने न उच्चारताच म्हणा. हे बगर वाणीने न उच्चारताच म्हणा. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही केलेल्या कल्पनेलाच तुम्ही ईश्वर मानता, ईश्वर म्हणता. पुस्तकात, प्रवचनात, भाष्यादी ग्रंथात वाचलेल्या, ऐकलेल्या एखाद्या विशेष अशा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवता, तुमच्या त्या लक्षात राहतात आणि त्याच आठवणीवर आधारित आपण ह्या कल्पना करीत असतो. पण या अशा आठवणीवर, या अशा स्मृतीवर आधारित कल्पनेला आधार काय आहे? तर तुमचेच शुद्ध असलेपण जे या कल्पना करण्याच्या आधीचे आहे किंवा आधीचा हा असलेपणा ज्ञानाचा प्रकाश आहे म्हणूनच शक्य आहे. देवदेवतांची नावे जशी ठेवली जातात तशीच तुमची पण ठेवली गेली आहे. त्यात विशेष काहीही नाही. पण हा केवळ व्यवहार साधण्यासाठी हा सर्व खटाटोप आहे. पण प्रत्यक्ष हा पहा क्ष नावाचा माणूस, हा पहा क्ष नावाचा गृहस्थ असे तुम्हाला दाखविता येणार नाही. अर्थात नाही म्हणजे नाहीच. मुंबई दाखव म्हटले तर तेथील मुठभर माती, दगड विटा पिशवीत टाकून ही बघा मुंबई असे म्हणता येणार काय? नाही. तुमच्याकडे आपण असणेपणाने आहोत एवढाच अभिप्राय आहे. तुमच्याकडे आपण असणेपणाने आहोत एवढाच अभिप्राय आहे. पण तो तुम्ही भ्रमाने देहबुद्धीच्या रूपाने किंवा देह रूपाने घेतला आहे आणि तसे स्वतःला समजले आहे. आपणच असणेपणाने आहोत याचा पुरावा ग्रंथात, शब्दात, प्रवचनात आहे तरी काय? आपणच असणेपणाने आहोत याचा पुरावा कुठल्याही शब्दांमध्ये, ग्रंथात, प्रवचनात आहे का? अर्थात नाही. आपण असणेपणाने आहोत हाच तो प्रत्यक्ष पुरावा. आणि हा असा पुरावा असणेपणाचा पुरावा तसा कुणालाही देता येत नाही. तुम्हीच हा जिवता जागता पुरावा.
तुम्हीच आहात जिता जागता पुरावा. आपण असणेपणाने असावे हा सर्व प्राणी मात्र्यांचा अगदी किडा मुंगीपासून ते महान साक्षात्कारी महापुरुषापर्यंतचा आवडीचा व आवडीचा असा आवडीचा विषय किंवा ज्याला आवडीचा स्वाद आहे असे आपण म्हणू शकतो. हाच स्वाद म्हणजे मुक्या माणसाने मुकाट्याने गूळ खाणे होय. आपण असणेपणाने असावे हाच सर्व प्राणी मात्रांचा अगदी किडामुंगीपासून ते महान आत्म साक्षात्कारी महापुरुषापर्यंतचा आवडीचा विषय किंवा आवडीचा स्वाद आहे. हाच स्वाद मुक्या माणसाने मुकाट्याने गूळ खाण्यासारखा होय. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपण असणेपणाने आहोत व आपण असले विषयाचे प्रेम. आपण असणेपणाने आहोत व आपण असल्या विषयीचे प्रेम या दोन गोष्टी आहेत का? नाही. अर्थात या दोन गोष्टी नाहीत. म्हणजे आपण असणेपणाने आहोत आणि आपल्या असणेपणाविषयीचे प्रेम ह्या अशा दोन गोष्टी आहेत का? अर्थात नाही. इथे विचारांना कवडीचीही किंमत नाही. इथे विचाराला कवडीचीही किंमत नाही. कारण विचार करणारा हा मूलतः विचारकच आहे. कारण विचार करणारा हा मूलतः विचारकच आहे. विचारक व विचार. विचारक हा विचार कसा? तर विचारानेच विचार केला की हे विचार विचारकाचे आहेत म्हणून. विचारकाचे जर विचार असते तर ते त्याच्या ताब्यात असायला हवे. विचारकाचे जर विचार असते तर ते त्याच्या ताब्यात असायला हवे. पण यालाच जे कृष्णमूर्ती थिंकर इज द थॉट म्हणतात. पण असे म्हणणे ज्यामुळे शक्य झाले ते काय आहे? पण असे म्हणणे ज्यामुळे शक्य झाले ते काय आहे? तर ते शक्य झाले केवळ ज्यामुळे तुम्हाला तुमचा असणेपणा कळाला त्यामुळेच. यालाच बोधावस्था, स्वरूप दर्शन, स्वरूप प्राप्ती असेही म्हणतात. इंटेलिजन्स असेही म्हणतात. प्रज्ञा असेही म्हणतात. इनसाइट असेही म्हणतात. पण ही इनसाइट, ही स्वरूप प्राप्ती, हे स्वरूप दर्शन, ही बोधावस्था वैयक्तिक अशी कुणाची नाही. वैयक्तिक अशी कुणाची नाही. यालाच केवळ जाग असे म्हणतात. यालाच केवळ जाग असे म्हणतात. ही जाग कुणा एका व्यक्तीची नाही. ही जाग कुणा एका व्यक्तीची नाही. ही जाग कुणा एका व्यक्तीची आहे का? अर्थात नाही. असा प्रश्न हा कवडीच्याही किमतीचा नाही. मुळात हा प्रश्नच चुकीचा आहे. आपले असणेपणाने असणे हा अकस्मात अकळतेपणामुळे व अवांछित रूपाने आलेला अनुभव आहे. आपले असणेपणाने असणे हा अकस्मात व अकळतेपणामुळे व अवांछित रूपाने आलेला अनुभव आहे. तो आपल्या पूर्वपरिचयाचा असूच शकत नाही. कारण परिचय हा भूतकाळावर आलेल्या अनुभवावर आधारित असतो. म्हणजे तो उष्टा असतो. म्हणून परिचयामुळे असणेपण जाणवत नाही, तर असणेपणामुळे परिचय जाणला जातो. बुद्धी ही फक्त तुझी पुढची बाजू आहे, दिसती बाजू आहे. तुझे असणेपण हे बुद्धीच्या मागचा खराखुरा आधार आहे. पण सर्व काही बुद्धी ही तिची ती खोटी विश्वमान्यता आपल्या बोकांडी बसली आहे. पण सर्व काही बुद्धीच आहे. ही बुद्धीची खोटी विश्वमान्यता आपल्या बोकांडी बसली आहे. बुद्धीमुळे तू आहेस की तुझ्यामुळे बुद्धी आहे? बुद्धीमुळे तू आहेस की तुझ्यामुळे बुद्धी आहे? सुखदुःख जाणल्या जातात म्हणूनच ते आहेत. पण त्यांना जाणते ठेवणारे काय आहे?
अमुक तमुक अशा विपरीत जाणीवेच्या तापाने तुम्ही फणफणत आहात. तुमच्या असणेपणाला सुखदुःख जाणवतात काय? अर्थात नाही, कारण ते यांच्याकरून जाणल्या जातात. पण झोप ही वस्तुस्थिती नाही, ती मूळची आहे. जगाचा चालक म्हणून कोणी आहे हे पण तुम्हाला आपापल्या धार्मिक लोकांनी ऐकवलेलेच आहे व त्यांनी पूर्वी ते मानून ठेवलेलेच आहे आणि ते पण त्यांना कुणाकडून तरी ऐकवले गेलेलेच आहे. पण तुम्ही पण पुढे कुणाला तरी तेच ऐकवाल यात शंका नाही. हे असे चालतच राहील. असो, जीवनात मोठ्यात मोठा लाभ आपणच आपण असणेपणाला जाणणे होय. जीवनात मोठ्यात मोठा लाभ आपणाला आपण असणेपणाने जाणणे होय. हे ज्ञान आगंतुक आहे. आपण आपणच असल्याचे ज्ञान किंवा आठवण पूर्वी नव्हती व सध्या आहे. या पलीकडे तुमच्याकडे काय आहे? असे श्री निसर्गदत्त महाराज विचारतात. ज्याने खरोखरच असणेपण म्हणजे नक्की काय हे जाणले, त्याला पुढे मागे आपले काही बरे वाईट होईल असे वाटतच नाही. कारण तो फक्त वर्तमानात असणेपणाने असलेल्या आपण आहो इतक्याच गोष्टीला चिटकून असतो. भुकेला, झोपेला, जागेपणाला कर्म समजणे हे चूक आहे. भुकेला, झोपेला, जागेपणाला कर्म समजणे चूक आहे. कारण ते कर्म कोणी केले हा इथे प्रश्नच येत नाही. त्या भूक, झोप, जाग अशाच असतात. त्या येतात, जातात इतकेच काय. त्यांना कुठलाही कायदा कानून नाही. तुम्ही तुम्हीच असल्याची गोष्ट किंवा तुम्ही तुम्हीच असल्याची आठवण तुमच्यावर कोणी लादली आहे का? अर्थात नाही. समाधी घेणे समाधी घेणे म्हणजे या समाधी घेणे म्हणजे या आठवणीलाच समाधी देणे होय. समाधी घेणे म्हणजे या आठवणीला समाधी देणे होय. आपण असल्याचा विनाशब्द अर्थ किंवा अनुभव म्हणजे सोहम भाव होय. तो आपल्या असणेपणाचाच न म्हणता न उच्चारता करून दिलेला असा परिचय आहे. आता इथपर्यंत आपण आल्यावर कोणाची निंदास्तुती आपल्याला करताच येणार नाही. कारण आता सोहमच्या रूपाने सर्व भूती भगवत भाव हे भांडवल आता आपल्याला मिळाले आहे. कारण 3 गुण हे केवळ आपल्या वागणुकीचेच नावे आहेत. तुम्ही तुम्हाला अमुक तमुक समजता. ते समजणे कशामुळे शक्य झाले हे तुम्ही तपासा आणि तीच खरी तुमची ओळख. आणि ती ओळख झाल्यावर तुम्ही बिना शब्द असे राहा. बिना शब्द असणे म्हणजे समाधीत असणेच होय. पण ज्याला हे सर्व ऐकायची उत्कंठा आणि कळकळ आहे तोच दुरुस्त होणार. दुसरा दुरुस्त होऊ शकणार नाही. मानवाच्या देह मनातूनच एकोहम बहुश्यामी हे आदिस्फुरण वाहते आहे. मानवाच्या देह मनातूनच एकोहम बहुश्यामी हे आदिस्फुरण वाहते आहे. पण ते वैयक्तिक समजल्यामुळे घोटाळा झाला आहे. आदिस्फुरणाला आपण स्फुरत आहोत याचे स्वतःचेच स्वतःला भान नाही. ते फक्त व्यक्त आहे. ते फक्त व्यक्त आहे इतकेच काय ते. नमस्कार.